ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज ध्यानाचं महत्व बघूया. ध्यान करताना मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. आपण जेव्हा ध्यान, उपासना, जप करतो तेव्हा आपण वैश्विक ऊर्जा प्राप्त करत असतो, ज्याला ब्रह्मशक्ती असंही म्हणतात. जेव्हा ते जमिनीला स्पर्श करते तेव्हा ते थेट जमिनीत जाते. म्हणून आपण ध्यान करताना एखाद्या आसनावर किंवा खुर्चीवर बसावं. जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो, जप करतो, ध्यान करतो, तेव्हा मंत्राच्या सुरुवातीला जे आहे ते आपल्याला अनंत शक्यतांचा ब्रँडविथ आणि वारंवार याच्याशी जोडते. हे मंत्राच्या सुरुवातीला ओम म्हटला जातो. जी सामूहिक चेतना आहे तो ओंकार आहे. ओम आहे ज्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. ओम म्हणजे एक कल्पवृक्ष आहे असं म्हणणंच योग्य ठरेल. ज्या कल्पवृक्षातनं आपल्याला सर्व काही घेता येतं. दुसरं म्हणजे ओम जेव्हा तुमच्याकडून सर्व काही घेतो तेव्हाच तुम्ही मुक्त होता. जेव्हा एखादी व्यक्ती व्यक्त होत नाही तेव्हा तो केवळ ओंकार बनतो. तो अनंत चेतनेचा भाग बनतो. मग तो प्रत्येक गोष्टीत राहतो. त्याचं वेगवेगळं अस्तित्व नसतं. तो स्वतःच अस्तित्वाचा एक भाग बनून जातो. त्र्यंबकम हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ओम त्र्यंबकम यजामहे असं आपण म्हणतो. त्र्यंबकम म्हणजे तिन्हीचं ध्यान. इडा, पिंगला आणि सुषुम्ना यांच्या संगमावर ध्यान करणं. हा संगम बिंदूचा दरवाजा आहे. या दारातून प्राण वेगवेगळ्या प्रकारे विभागला जातो. संपूर्ण प्राण शरीराची निर्मिती करतो. जेव्हा तुम्ही लक्ष देता तेव्हा तुम्ही जागरूक आणि सजग असता. जसं तुम्ही अधिक खोलवर आणि सूक्ष्मपणे आत लक्ष देता तेव्हा तुमची जागरूकता आपोआप वाढते. जसजशी चेतना वाढते तसतसं तुमच्या आत नवीन नवीन जागा निर्माण होतात. जशी रिकामी जागा वाढेल तसतशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सुचतात. तुमच्या मेंदूची क्षमता वाढते. तुमच्या मेंदूच्या उजव्या, डाव्या आणि मध्यभागी लक्ष ठेवण्याचा परिणाम जाणून घ्या. जसं तुम्ही तुमच्या उजव्या, डाव्या, मध्य मेंदूकडे वळवाल तेव्हा तुमच्या डोळ्यातून ऊर्जेचा प्रवाह अशा प्रकारे वाहतो की तो इडा आणि पिंगला यांचा समतोल राखतो. इडा आणि पिंगलाच्या असंतुलनामुळे शरीरात विचार प्रक्रिया सुरू होतात. सतत विचार केल्याने मन अस्थिर होतं आणि जीवन प्रवाह नियंत्रित होत नाही. एकीकडे ओंकाराने संतुलन सुरू होतं. दुसरीकडे ओंकारामुळे नवनवीन माहिती आपल्या मनात स्फुरते. तुम्ही ध्यानात जितकं जाणीवपूर्वक स्वतःवर लक्ष केंद्रित कराल तेवढा तुम्हाला ध्यानाचा प्रभावी उपयोग जाणवायला लागेल. म्हणून स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. आपल्या मनात कितीतरी प्रतिबिंब असतात. ती ओळखायचा प्रयत्न करा. मन शांत करा. जसं मन शांत होईल तसं तुमचं आतलं लक्ष वाढेल. आत काय चालू आहे हे तुम्हाला समजायला लागेल. जेव्हा आत काय चालू आहे ते कळेल त्यावेळी
मंत्राचं सामर्थ्य आपल्याला कळेल. ज्यावेळी मंत्राचं सामर्थ्य आपल्याला कळतं त्यावेळी आपल्याला स्वामींची जाणीव होते. अक्कलकोट स्वामी निवासी स्वामी समर्थ त्यांचे एक भक्त V.K. फडके हे नेहमी स्वतःचा मोठा अद्भुत अनुभव सांगायचे. ते म्हणायचे, एक दिवस मी सहज आकाश निरीक्षण करत होतो. एक मानवधारी देह व्यक्ती आकाशात उडत जात असताना मी स्पष्टपणे पाहिली. ही व्यक्ती म्हणजे अर्थातच सिद्धयोगी महापुरुष असला पाहिजे यात संशय नाही. आज 21व्या शतकातही असे चमत्कार दिसू शकतात. हा श्री भटांचा अनुभव आहे असं म्हणावयास हरकत नाही. या आकाशगमन सिद्धीचा उल्लेख पतंजली मुनींनी आपल्या योगसूत्रात केलेला आढळतो. त्यांच्या योगसूत्रात कया कषायोः संबंध संयम अल्लधुतल समपतेश्चाकार आकाशगमनम असा अर्थ आहे. पंचमहाभूताचं शरीर, त्यास आश्रय देणारं आकाश यांचे ठायी संयम केला असता आकाशगमन सिद्धी प्राप्त होते. लक्ष्मणाला ज्यावेळी शक्ती लागली, तो बेशुद्ध पडला. त्यावेळी याच शक्तीचा उपयोग करून मारुती आकाश मार्गाने द्रोणागिरी पर्वत घेऊन आला. कारण त्याला अनेक सिद्धी अवगत होत्या. श्रीरामाचे जे हनुमान सहस्रनाम स्तोत्र रचलं आहे त्यामध्ये हनुमंताची आपल्या एकनिष्ठ सेवकाची स्तुती केली आहे. त्याला उध्वांग असं नाम आहे. याचा अर्थ आकाश मार्गाने गमन करणारा असा आहे. त्याचप्रमाणे या एका श्लोकात उडीन ओढीन गतिमान असाही श्रीरामानी त्याचा उल्लेख केलेला आढळतो. याचा अर्थ आकाशचारी खग इत्यादी. योगविदचा अर्थ योग जाणणारा असा होतो. परंतु त्याला केवळ योगविद असं म्हणून श्रीराम थांबले नाहीत. त्याला पुढे योग करता आणि योग योनी असं ते म्हणतात. तो केवळ योग करणारा नाही तर योग करता म्हणजे योग निर्माण करणारा आणि योग योनीही म्हणजे योगाची उत्पत्तीचं कारणही होता. काही ठिकाणी मारुती हा भगवान शंकराचाच अवतार समजतात आणि भगवान महादेव तर सर्वश्रेष्ठ योगी होते, आदियोगी होते. त्यामुळे मारुती देखील महायोगी होता. त्याला पतंजलींनी वर्णन केलेल्या सर्व शक्ती अवगत होत्या. ही कविकल्पना वाटण्याचा संभव आहे. म्हणून प्रत्यक्षात घडलेल्या काही जर घटना पाहिल्या तर अशा घटना वाचताना या नवलाईच्या सृष्टीत आपण प्रवेश करतो आणि आपल्याला खूप वेगवेगळ्या सिद्धी कळतात. त्या सिद्धींमुळे माणूस खूप तरबेज होऊ शकतो. आपल्याला हवं ते करू शकतो. हे योग सामर्थ्य आपण मिळवायचा ध्यानातून खरंच प्रयत्न केला पाहिजे. आणि हे योग सामर्थ्य आपल्यामध्ये कसं येईल याची आपल्याला सतत उत्सुकता असते. म्हणून ध्यानात मन शांत करा. तुमच्याच मेंदूला काम करू द्या. जसा तुमचा मेंदू काम करेल तसं तसं तुमचं योग सामर्थ्य आपोआप वाढत जाईल. त्या काळात योग सामर्थ्य असलेले पुष्कळ योगी लोक होते. त्यांनी बरेच गोष्टी करून दाखवल्या, पण आपल्याकडेच इतिहासात त्याची तारीखवार नोंद नाही. त्यावर आपला विश्वास बसत नाही. म्हणून संतांनी केलेल्या अनेक गोष्टी आपल्याला खऱ्या वाटत नाहीत. पण त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपणही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करा. अनंताशी नातं जोडू पाहणारं ध्यान रोज करा. मन शांत करा. तुमची प्रज्ञा बुद्धी आपोआप जागृत व्हायला लागेल. आता 2 मिनिटं शांत बसा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता
हरिकर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती.